पुण्यातील विषारी दारू प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर। दारू विक्रेता आरोपी बुलडोझर चालणार। दरम्यान आरोपी विरखाचं पिंपरी चिंचवड मधलं घर अनधिकृत। महापालिकेकडून 24 तासात हे घर पाडण्यासाठी नोटीस पाठवली गेली आहे। तर पुणे विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 22 वर। काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू। दरम्यान सीआयडीनं तैनात केलेल्या 10 पथकांच्या रडारवर 100 मिथेनॉल कंपन्या। वाशिम जिल्ह्यामध्ये 5 दिवसात 78 दारू अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई। पोलिसांच्या छाप्यात 18 लाखांचा मुद्देमालही जप्त। नाशिकच्या सिन्नरमध्ये बनावट देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा। 14 लाखांच्या मुद्देमालासह 11 लाखांची रोख रक्कम जप्त। बनावट देशी दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त। पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं। पुणे पोलिसांकडून 11,40,00,000चा अंमली पदार्थांचा साठा जप्त। अंमली पदार्थांची विक्री करणारा आरोपी शिवसिंगला जोधपूरमधून अटक। पिंपरी चिंचवडच्या इंजवडीमध्ये 10 किलो वजनाचे अफूचे बोंड जप्त। तर या प्रकरणी राजस्थानातील पुष्पेंद्र सिंग याला अटक। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमधील करोडी आणि वाळूज परिसरामध्ये एफडीएची मोठी कारवाई। एनर्जल पेयाच्या 1,21,000 बाटल्या जप्त। तर अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशांनंतर ही कारवाई। जळगावच्या चाळीसगावमध्ये अवैध दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या तिघांना अटक। कारवाईमध्ये 1,825 लिटर रसायन आणि यासह 50 लिटर गावठी दारू जप्त। बीडच्या माजलगाव शहरातील 3 नामांकित स्वीट मार्टवर एफडीएची कारवाई। रसायनांचा वापर करून पेढे तयार केले जात असल्याची तक्रार। एफडीएनं पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतलेत। अकोल्यामध्ये एफडीएकडून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त। बाळापूर रस्त्यावरील नवीन किराणा संकुलातील गुरुकृपा सेल्स दुकानाची तपासणी। भेसळीचा संशय असल्यामुळे सुमारे 140 लिटर तूप जप्त। पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या काही गुऱ्हाळ्यांवर आता एफडीएची कारवाई। तर गुळामध्ये साखर मिक्स केल्याचंही समोर। 20 टन साखर आणि 16 टन गुळ जप्त। 4 गुऱ्हाळांवर कारवाई। चंद्रपुरात अन्न आणि औषध प्रशासनाचा बेकरीच्या फॅक्टरीवर छापा। तर ड्रायफ्रूटची चेरी टोस्ट आणि मैद्याचा या ठिकाणी 3,66,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त। उत्पादनांवर आवश्यक लेबल नाही आणि दर्जात सुद्धा त्रुटी आढळल्या। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात। ग्रामसेवकाला 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। दरम्यान ग्रामपंचायतीच्या या कामकाजावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही चौकशीची मागणी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कृषी विभागाची तपासणी मोहीम। खामगावमधील 2 कृषी केंद्रांना नोटिसा। खतं असताना सुद्धा शेतकऱ्यांना खत न देणं कृषी केंद्रांना भोवणार। खतांचा काळाबाजार केल्यास कृषी विभागानं दिला कारवाईचा इशारा। नागपूर जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन बियाण्यांच्या दरात वाढ। तर बीटी कपाशीचं बियाणं प्रति बॅग 38 ते 40 रुपयांनी महागलं। वाशिम जिल्ह्यामध्ये बियाणे आणि खतं खरेदीसाठी आता कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी। 61,000 मेट्रिक टन खत उपलब्ध। मात्र डीएपी खताचा तुटवडा। आतापर्यंत केवळ 4,000 मेट्रिक टन डीएपी खताचा पुरवठा। गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची चुकारे अद्यापही प्रलंबित। शासनाकडे 468,89,00,000 रुपये प्रलंबित। खरीप हंगामाच्या लागवडीसाठी शेतकरी आता आर्थिक अडचणीत। नाशिकच्या बागलाण बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटनांचं आमरण उपोषण। कांद्याला हमीभावासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। नाशिकच्या चांदवडमध्ये शासकीय कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ। चांदवड केंद्रावर आता 17 दिवसात 1 किलो सुद्धा कांदा खरेदी नाही। बाजार समितीमध्ये अधिक दर मिळत असल्यामुळे सरकारी केंद्रांपासून शेतकरी दूरच। जळगावच्या चाळीसगाव मार्केटमध्ये कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांची वाढ। कांद्याची आवक घटल्यामुळे दरात वाढ। शेतकऱ्यांकडून आणखी दराची अपेक्षा। अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफीच्या शासन आदेशाची होळी। तर कर्जमाफी देताना जाचक अटींविरोधात शेतकऱ्यांचा संताप। अकोले शहरातील महात्मा फुले चौकात मोठ्या संख्येनं शेतकरी एकत्र येत आंदोलन। गोंदिया जिल्ह्यातील 46,993 शेतकऱ्यांना 290 कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता। तर 40,000 शेतकरी प्रोत्साहनात अनुदानास पात्र होण्याचाही अंदाज। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये भालेवाडी गावात वादळी वाऱ्यानं 40 ते 50 एकर केळी बागा जमीनदोस्त केल्यात। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे यामुळे आर्थिक नुकसान। तर प्रशासनाकडून पंचनामे करण्यासही सुरुवात। पुण्याच्या आंबेगावमधील खडकी परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान। सोलापूरच्या करमाळ्यातील करंजे गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे 55 ते 60 एकर केळी जमीनदोस्त। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये पावसामुळे केळी बागा जमीनदोस्त। केळीसह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका। नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
गडचिरोलीमध्ये 10 दिवसात उष्माघातामुळे 2 महिलांचा मृत्यू. मृत महिला आरमोरी आणि आष्टी तालुक्यातील असल्याची माहिती. साताऱ्याच्या कराडमध्ये कृष्णा कालव्यातनं विसर्गाचं शेवटचं आवर्तन सुरू. आवर्तनामुळे कराड आणि सांगलीतील 13,000 हेक्टर शेती क्षेत्राला याचा लाभ होणार. धाराशिव जिल्ह्यातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट. 226 पैकी 76 प्रकल्पांनी तळ गाठला. 10 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडलेत. संभाजीनगरातील वाळूज महानगरात म्हाडाची 17 घरांवर कारवाई, तर पारिजात नगरमधील म्हाडा वसाहतीतील 17 घरं जमीनदोस्त. पोलीस बंदोबस्तात बुलडोझरद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये येणाऱ्या बावनबीरच्या नदीपात्रातील अतिक्रमणावर प्रशासनाची कारवाई, तर नागरिकांनी नदीपात्रामध्ये अतिक्रमण करून पक्की घरं बांधली होती आणि नदीचा नैसर्गिक प्रवाह वळवला होता. मोठ्या बंदोबस्तात प्रशासनानं ही कारवाई केली आहे. 258 झोपड्यांवर या ठिकाणी मध्य रेल्वेची कारवाई, तर राहनाळ या ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मण नगर झोपडपट्टीमध्ये रेल्वे कारवाई करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी स्थानिक आदिवासी समाज वास्तव्यास असल्याचा दावा माजी सरपंच राजेंद्र भोईर यांनी केला. पुण्यातील इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा. प्रशासकीय अनास्थेमुळे नदीचं आरोग्य धोक्यात. नदी दूषित होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होण्याची भीती. सांगली शहरामध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल होऊन सुद्धा नालेसफाई अपूर्णच. नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबण्याचे प्रकार. टेंडरच्या वादामुळे नालेसफाईचा बोजवारा उडालाय. यवतमाळ शहरामध्ये पावसाळ्याच्या तोंडावर नगर परिषदेकडून नालेसफाईला सुरुवात, तर शास्त्रीनगर परिसरात यासह भरतनगर या परिसरात जेसीबीच्या माध्यमातून नालेसफाई. तुंबल्यानं या ठिकाणी नागरिक त्रस्त झाले होते. इंदापुरातील कर्मयोगी कारखान्यावरील शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. कर्मयोगी साखर कारखान्यावर ट्रॅक्टर मालकांचं आंदोलन. 2025 ते 26च्या हंगामातील वाहतूक आणि तोडणीचे पैसे अद्याप न मिळाल्यामुळे ऊस वाहतूकदार आक्रमक. अहिल्यानगरच्या हरेगावात जलजीवन योजनेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा संशय. हरेगावात माहितीच्या अधिकारातनं हा धक्कादायक खुलासा, तर दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी. कांदळवन नष्ट करून तयार केला अनधिकृत रस्ता. वेंगुर्ले तालुक्यातल्या वायंगणी बागायतवाडीमधील हा सगळा प्रकार, तर समुद्रकिनारी परप्रांतीयांनी जमीन खरेदी करून मातीचा भराव टाकून इथे रस्ता तयार केला होता. इंदापूरमध्ये उजनी जलाशयाच्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीररित्या मातीचा उपसा, तर शेतकऱ्यांच्या शेतातनं बेकायदेशीरपणे होत आहे वाहतूक. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला जात असल्याचंही समोर. माती उपशावर कार्यकारी अभियंता ऍक्शन मोडवर. नांदेडमधील 8 तरुणांची एटीएसकडून चौकशी. पाकिस्तानमधील दहशतवादी शहाजाद भट्टी तपास यंत्रणांच्या रडारवर. दरम्यान तरुणांचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नसल्याचं चौकशीत समोर. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या अमोल अहिरे याच्या हत्या प्रकरणावरून वातावरण सध्या तापलं. गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाला तात्काळ अटक करण्याची मागणी. मृत अमोल अहिरेच्या कुटुंबियांचा पैठण पोलीस ठाण्यात ठिय्या. जेजुरीच्या खंडोबा मंदिर गड परिसराची धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांच्याकडून पाहणी, तर विकास कामं आणि स्थानिक प्रश्नांचा घेतला आढावा. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांचा पंढरपूर दौरा. शर्मा यांनी विठ्ठल मंदिरासह वारकऱ्यांच्या सुरक्षेचा घेतला आढावा. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचं नियोजन.